नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे, जो काही प्लॅन बनवलेला असतो लावण्याने की ईश्वरीच्या ड्रिंकमध्ये दारू मिक्स करायची आणि ती ईश्वरीला प्यायला द्यायची, ज्याच्याकरून ते ईश्वरी एडागत करेल आणि सगळं अर्णवला हे सगळं बघून खूप त्रास होईल. असं आपण सगळं करायचं आणि ईश्वरी त्याच्या मनातून कायमची उतरेल, असा सगळा त्यांचा प्लॅन असतो. त्याप्रमाणे त्या सगळ्या दोघी पण तर प्लॅन करतात. तिच्या ड्रिंकमध्ये ते अल्कोहोल मिक्स करतात आणि तिच्यापर्यंत ते नेण्याची पोचवण्याची पूर्णपणे प्लॅनिंग करतात आणि ईश्वरी तोच ग्लास नेमका ती उचलते. पण कडेला आजी खूप साऱ्या तिच्याशी गप्पा मारत असतात, त्यामुळे ती खूपदा प्यायचा ट्राय करते, पण तिच्याकडनं काय ती गोष्ट पिली जात नाही. ती तोंडाला लावणार तेवढ्यात आजी एखादं सेंटेन्स बोलत असतात, त्यामुळे ती बोलण्यात एवढी गुंतलेली असते की तिच्या हातात ड्रिंक आहे आणि तिला ते प्यायचं आहे हे ईश्वरी थोडं विसरलेलीच असते. आणि तेवढ्यात वरून आता अर्णव खाली आलेला असतो, कारण की बड्डे बॉय असतो, मेन अट्रॅक्शन असतं, सो सगळं लक्ष त्याच्यावरच असतं. तो आल्यामुळं ईश्वरी स्वतःचा हातातला ग्लास खाली ठेवते न पिता आणि अर्णवकडे जाते. त्यामुळे आता जो काही प्लॅन लावण्याने ईश्वरीसाठी बनवलेला असतो तो पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. आणि आता लावण्य तिला टोचून बोलते, तू काय आणला आहेस ग गिफ्ट एक्सपेन्सिव्ह अर्णवसाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट नाही आणलं, पण मी त्यांच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आणली आहे. ती म्हणजे त्यांच्या आईच्या जुन्या साड्यांची मी गोधडी शिवून त्यांना गिफ्ट करणार आहे. यात जो मायेचा स्पर्श आहे तो कुठेच मिळणार नाही, एवढी मला गॅरंटी आहे. आणि ती गोधडी अर्णवला गिफ्ट करते. अर्णवला ती गोधडी इतकी आवडते. अर्णव म्हणते, हे माझ्या जगातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट तुम्ही मला दिलं आहे, धन्यवाद. आणि आता लावण्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. तिने जो काही प्लॅन बनवलेला असतो तो पूर्ण मातीमोल झालेला असतो. ते ड्रिंक ती ईश्वरीने पिलेलंच नसतं. त्यामुळे तिचा जो काही प्लॅन असतो पार्टी स्पॉइल करायची, अर्णवला त्रास झाला पाहिजे, तो काही झालेला नसतो. आता उद्या अजून लावण्य काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मितवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.